आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच भाग 1। लेखिका आहेत चंदना थोरात। रात्रीच्या अंधारात जंगलाच्या वाटेवर दिव्यांची सोय नसल्याने काही दिसत नव्हते। अंधाराबरोबरच अचानक सुरू झालेला पाऊस यामुळे दीपकला गाडी चालवायला बरेच कष्ट पडत होते। पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं। गाडीवर पडणारे पावसाचे थेंब क्षणाक्षणाला वाढणाऱ्या पावसाची जाणीव करून देत होते। गाडीच्या काचेवरून पाणी सतत वाहत असल्यामुळे गाडी चालवताना पुढचे काहीच दिसत नव्हते। गाडीच्या समोरील काच वायपरने पुसून साफ होत असली तरीही पावसाचे पाणी थंड असल्याने गाडीच्या आतून काच धूरसर होत होती। दीपकच्या शेजारी बसलेला संजय वारंवार काच आतल्या बाजूने पुसत होता। एवढे संकट कमीच होते की काळीज हेलवणाऱ्या विजांच्या कडकडाटाने आवाजाने कानांचे दडे बसत होते। आजचा दिवस कसा मस्त मजेत गेला की नाही, पण बरोबर घरी निघतानाच पावसाने आपल्याला रस्त्यात गाठले। गाडीच्या मागच्या सीटवर बसलेला राजू म्हणाला। यावर राजूच्या बाजूला बसलेला मंगेश थोड्या तक्रारीच्या सुरातच म्हणाला, मी तर तुम्ही ठरवलेल्या या सहलीला जाण्याच्याच विरोधात होतो। मैत्रीची गळ घातली या राजूने म्हणून मी आलो, नाहीतर आज आरामात घरी बसलो असतो। इतक्यात अजय ओरडला, अरे जरा गप्प बसाल का? दीपकला शांतपणे गाडी चालवू द्या। आधीच जंगलाच्या बाहेर पडायचा रस्ता सापडत नाही आणि तुमची वायफळ बडबड चालली आहे कधीपासून। बिचारा मंगेश आधीच अंगाने हडकुळा, काडी पैलवान। अजय हे व्यक्तिमत्व फारच जबरदस्त, उंच धिप्पाड आणि आवाजात एवढी जरब की मंगेशची बोलतीच बंद झाली। काही दिवसांपूर्वी ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टींच्या फेऱ्यात नेहमीच्या दिनचर्येला कंटाळलेल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी, शरीराची मरगळ घालवण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात सुख समाधान मिळवण्याच्या हेतूने अजय आणि दीपकने जंगलात सहल आयोजित केली होती। संजय तर आनंदाने तयार झाला होता। मंगेशने नेहमीच्या सवयीप्रमाणे नकार घंटा वाजवली, अरे मला नाही जमायचं, सुट्टीच्या दिवशी घरीच आराम करायला मला तर आवडतं। अरे यार, हा तर कधी सुधारणारच नाही। याला फक्त घर आणि ऑफिस या व्यतिरिक्त आयुष्यात नवीन काही करावेच वाटत नाही, अजय मंगेशला चिडवायच्या हेतूने म्हणाला। यावर राजूही अजयकडे रागाने बघत मंगेशला म्हणाला, मंगेश तुला आलंच पाहिजे, नाहीतर बघ मग, आपण आपल्या मैत्रीमध्ये कुणाला मागे टाकून चालायचे नाही तर बरोबर घेऊन चालायचे। मंगेशच्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघत दीपक अजयला म्हणाला, अरे भाई सोड ना, किती छळणार आहात त्याला। मंगेश आम्ही तरी जाण्याचे ठरवले आहे, तू आलास तर तुला घेऊन जाऊ, नाही आलास तर तुझ्याशिवाय, पण आम्ही तर जाणारच। आता मात्र आपल्याला सगळे एकटं टाकून सहलीला निघून जातील या भीतीने मंगेश राजूला मस्का मारत म्हणाला, अरे यार असे कसे मी येणार नाही, तुम्हाला एकटं बरं जाऊ देईन, मी तर येणारच। सगळ्यांनी जाण्याचा विचार पक्का केलेला बघून मंगेशच्या मनाचीही तयारी झाली। महिन्याच्या अखेरी शनिवारी व रविवारी 2 दिवसांची जोडून सुट्टी असल्याने शनिवारी पहाटे निघायचे, म्हणजेच रविवारी आराम करायला मिळेल या सर्वांच्या एकमताचा विचार लक्षात घेऊन सहलीला जाण्याचे ठरले। ट्रिपचं सगळं प्लॅनिंग दीपक आणि अजय दोघांनी मिळून केलं। तसेही दोघांना खूप आधीपासून वरचेवर वेळ काढून एकत्र फिरण्याची सवय होती, त्यामुळे त्यांच्या घरच्यांना त्यांच्या अशा फिरण्याची सवय माहीत होती। त्यामुळे घरचे सहलीच्या विरोधात नसणार म्हणूनच ते दोघेही बिनधास्त होते। खरा प्रश्न होता मंगेशच्या घरचा, कारण तो जास्त कोणाच्यातही मिसळत नसे, त्यामुळे त्याला बाहेर फिरण्याचा अनुभव फार कमी होता। त्याच्या या स्वभावामुळेच त्याला घरून अनुमती मिळेल की नाही याची शंका होती। त्याच्या आईचा शारदाचा त्याच्यावर फार जीव होता। वडिलांच्या पश्चात तिने जास्त लाडातच मंगेशला वाढवले होते, त्यामुळे ती त्याला नजरेआड होऊच देत नसे। पण त्याच्या शेजारी राहणाऱ्या राजूने मंगेशच्या आईला शारदा काकूला मी पण सोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका असे सांगून मंगेशला सोबत घेऊन जाण्याचे नक्की केले। राजूचे आई बाबा गावाकडे राहत होते, त्यामुळे त्यालाही कोणाची परवानगी घेण्याचा काही प्रश्नच नव्हता। संजयची बायको सारिका ही सुद्धा मुलांना शाळेत लागोपाठ 2 दिवस सुट्टी असल्यामुळे माहेरी जाणार होती, त्यामुळे संजयलाही सहलीला जाण्यासाठी अडवणारं कोणीच नव्हतं। आजचा दिवस शनिवारी सकाळी पहाटेच निघण्याची तयारी झाली। दीपकने आपली 4 चाकी गाडी प्रवासासाठी तयार केली। सहलीला जाण्याच्या अगोदर गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली। निघण्या अगोदर गाडीमध्ये दीपकने मोठी इलेक्ट्रिक बॅटरी, थंड पेय, भरलेल्या 5-6 बाटल्या, पाणी थंड ठेवण्यासाठी छोटी थर्माकोलची कूलर पेटी असं सर्व साहित्य घेतलं होतं। अजय आणि संजय दोघांनी आदल्या दिवशी खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करून ठेवली होती। मंगेश आणि राजू हे दोघंही आपलं सामान घेऊन दीपकच्या घरी पोहोचले। त्यांच्या पाठोपाठ संजयही आपले सामान घेऊन आला होता। संजयने खास पिकनिकसाठी नवीन कॅमेरा खरेदी केला होता, तो त्याने सर्वांना अभिमानाने दाखवला। सर्वांनी त्या कॅमेऱ्याचं कौतुक केलं।
दीपकच्या सांगण्यावरून सगळ्यांनी मिळून गाडीमध्ये आपले आपले सामान ठेवले. संजय पुढे ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला दीपकच्या शेजारी बसायचे होते, पण अजय दादागिरी करत सीट अडवून बसला होता. अजयच्या महाकाय शरीरयष्टीकडे पाहत नाईलाजाने संजय तोंड वाकडे करत मागच्या सीटवर मंगेश आणि राजूच्या शेजारी जाऊन बसला. दीपकने गाडी सुरू करताच सर्वांनी गणपती बाप्पा मोरया असं म्हणत प्रवासाला सुरुवात केली. अजयने आपल्या आवडीचे गाणे मोठ्या आवाजात चालू केले. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहने होती. गाडी मुंबईच्या बाहेर पडताच दीपकने पूर्ण वेगाने गाडी पळवायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व मित्र एकदम जोशात गाणी म्हणत म्हणत सर्वजण प्रवासाचा आनंद घेत होते. सकाळची वेळ असल्यामुळे हवेमध्ये गारवा जाणवत होताच. 3 तास पुण्याच्या दिशेने प्रवास केल्यावर दीपकने गाडी जंगलाच्या दिशेने चालवण्यास सुरुवात केली. शहरापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर एक छोटी मानववस्ती होती. तिथे आदिवासी लोकांचा वावर होता. या आदिवासी पाड्यातील लोकांची भाषा सुद्धा जरा वेगळी होती. सर्वजण गाडीतून खाली उतरले. गाडीच्या आजूबाजूला पाड्यातील लोकांनी गर्दी केली. संजयने कॅमेरा काढून आदिवासी पाड्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. त्यांच्या झोपड्या गवतापासून बनलेल्या होत्या. भिंती कुडाच्या होत्या. भिंतींना मातीचा गिलावा केलेला. त्यावर पक्ष्यांची आणि मानवाची नक्षी काढली होती. बायकांच्या साड्या गुडघ्यापर्यंतच होत्या. केसांची रचनाही वेगळ्या पद्धतीने केलेली होती. पुरुष मंडळी लुंगी लावून उघडीच बसले होते. लहान मुले त्यांच्याच भाषेत काहीतरी बोलत होती आणि मोठ्याने हसत होती. संजय हे सर्व आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेत होता. अजय एका माणसाजवळ जाऊन जंगलाच्या दिशेची चौकशी करत होता. अजयच्या बोलण्यातला जंगल शब्द वारंवार उच्चारत समोरचा माणूस हाताच्या इशाऱ्याने जंगल जाऊ नको असे त्याच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत होता. जास्त काही कळत नव्हते, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव घाबरल्यासारखे होते. बहुतेक त्याला या मित्रांचे जंगलात जाणे आवडलेले दिसत नव्हते. राजूने शंका काढत दीपकला म्हणाला, तो बहुतेक अजयला जंगलाकडे न जाण्याचे सांगत असावा. बघ ना, त्या माणसाचे हातवारे करण्याच्या पद्धतीवरून तरी तसे वाटते आहे. तसे दीपक रागाने राजूला म्हणाला, तुला काही समजत नाही तर गप्प बस. अजय बघून घेईल काय ते. अजयने त्या माणसाच्या बोलण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत गाडीकडे येता येता दीपकला उजव्या हाताचा अंगठा दाखवून गाडीबरोबर जंगलाच्या दिशेने जात आहे असा इशारा केला. अजय गाडीत बसताच सर्वजण पुन्हा गाडीत बसले. हळूहळू गाडी मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याने जात होती. गाडीच्या पाठीमागे आदिवासी लोकांची मुले घोळक्याने पळत होती. आदिवासी पाड्यातील वयस्क व्यक्तींनी भयभीत होऊन मुलांना मोठ्याने आवाज दिला. तसे गाडीच्या पाठी काही अंतर पळून ती मागेच थांबली. रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या घनदाट झाडांच्या सावल्यामुळे रस्ता अंधारा झाला होता. हिरवळीने नटलेले जंगल मनाला चैतन्य देत होते, पण रस्त्यावरती नीरव शांतता होती. रस्त्यातील खाचखाळग्यातून वाट काढत गाडी जंगलात आत आत जात होती. जंगलात माणसांच्या अस्तित्वाची कोणतीच जाणीव नव्हती. मध्येच कुठेतरी पक्ष्यांचा आवाज कानावर पडत होता. या सगळ्या वातावरणाचा सर्वजण आनंद घेत होते. बऱ्यापैकी जंगल पार केल्यावर पाण्याच्या प्रवाहाचा आवाज कानावर येऊ लागताच दीपकने गाडी थांबवली. लो भाई, अपनी तो मंजिल आ गई असे म्हणत अजय गाडीतून उडी मारून उतरला. समोरच एक नदी दिसत होती. नदीचे पाणी डोंगर उतावरून वेगाने खाली वाहत येत असल्याने ते फेसाळत होते. बराच वेळ प्रवासात झालेल्या उकाड्याने दुरूनच ते पाणी पाहून त्या पाण्याच्या शीतलतेचा स्पर्श मनाला जाणवत होता. डोळ्यात साठवून घ्यावा असा तो नजारा होता. सर्वजण अगदी हुश करीत पटापट गाडीतून खाली उतरले. दीपकला तर गाडी चालवून खूपच कंटाळा आला, पण जंगलात आल्यावर सगळ्यांचा प्रवासाचा शीण जाऊन उत्साह वाढला होता. झाडांच्या आजूबाजूला वेलीवर उगवलेली निरनिराळ्या रंगांची फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे हे दृश्य मनमोहून टाकत होते. या फुलपाखरांचे फोटो काढण्यासाठी संजय उतावीळ झाला होता. निरनिराळ्या पक्ष्यांच्या आवाजाने जंगल जिवंत भासत होते. मंगेश आईला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता, पण जंगलाच्या एवढ्या आत आल्यामुळे फोनला रेंजच नव्हती. राजूने मंगेशला म्हटले, अरे मंग्या, राहू दे ना, फोन लागत नसेल. तू काय आता लहान नाहीस प्रत्येक गोष्टीत आईला रिपोर्ट द्यायला. यावेळी या जागेचा आनंद घे. लांबून हरणांचा कळप पाणवठ्यावर येताना दिसला तसे सर्व गाडीत लपून बसले. नाहीतर हरिणांना जवळून पाहायला मिळाले नसते. इकडचा तिकडचा कानोसा घेत हरिण पाणी पिऊ लागले. पाणी पिऊन होताच तो कळप आलेल्या दिशेने निघूनही गेला. सूर्य आता डोक्यावर आल्यामुळे खूपच गरम होत होते. अजयने तर गार पाणी पाहताच पटापट आपले शर्ट पॅन्ट काढून पाण्यामध्ये उडी मारली. त्याला असे पाण्यात मजा करताना पाहून दीपकनेही कपड्यासकट पाण्यात उडी घेतली. त्यांचे दोघांचे राजू आणि मंगेश आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढू लागले. संजय मात्र यांच्यापासून थोडे लांब झाडांचे निरीक्षण करत होता, जेणेकरून एखादा पक्षी किंवा प्राण्यांचे छायाचित्र टिपता येईल. झाडावर असणारी गोगलगाई, खारुताई यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात तो मग्न होता. तो आपल्या नादात गाडीच्या अवतीभोवतीच राहून सहलीचा आनंद घेत होता.
मनसोक्त पोहून झाल्यावर दीपकचं आणि अजयचं वेगळंच काहीतरी चालू होतं. ते सतत काहीतरी चर्चा करत असल्यासारखे चिंतित दिसत होते. संजयने चौकशी केल्यावर दीपक आडेवेडे घेत म्हणाला, आम्ही अजून काही नवीन जनावरे दिसत आहेत का ते पाहत होतो. म्हणजे आपल्याला त्यांचेही फोटो काढता येतील. पण या जंगलात जास्त प्राणी नाहीत बहुतेक. इतक्या झाडावरचे पक्षी पटापट उडून गेले. झाडांच्या फांद्यावरून उड्या मारत काही 4-5 माकडांचा गट पाणवट्यावर पाणी प्यायला आला होता. त्यांच्यातील 2 मादी होत्या, कारण त्यांची पिल्लू मादीला पोटाशी घट्ट मिठी मारून बसले होते. पाणी प्यायला आलेली माकडं पाण्याजवळ असलेल्या या माणसांना बघून पाणी प्यायला पुढे धजावत नव्हते. अजयने मंगेश, राजू, दीपक आणि संजय यांना नदीपात्रापासून थोडे दूर झाडाच्या आडोशाला उभे राहायला सांगितले. सर्वजण दूर आडोशाला गेले. तसे ती माकडे इकडे तिकडे पाहत पाणी पिऊन पुन्हा झाडावर उड्या मारत निघून गेली. दुपारची वेळ असल्यामुळे आणि पाण्यात भरपूर खेळल्यानंतर अजय आणि दीपक जेवणावर तुटून पडले होते. सर्वांनाच सपाटून भूक लागली होती. मंगेशला त्याच्या आईने डब्यामध्ये डोसे आणि बटाट्याची भाजी करून दिली होती. त्याने आपला डब्बा बाहेर काढताच बाकी सर्व मित्रमंडळी हसू लागली. संजय मस्तीमध्ये म्हणू लागला, हे बघा, बाबूला आईने डब्बा दिला आहे. आणि सर्वजण हसू लागली. राजूने सगळ्यांना गप्प केले. नका ना रे त्याची सारखी सारखी टेर खेचत राहू, म्हणूनच तो आपल्यामध्ये यायला बघत नाही. तसे दीपकनेही सर्वांना शांत केले आणि सर्वांनी आणलेले जेवण, पराठे, कोणीतरी चपाती भाजी आणली होती, कोणी दुकानातील तयार पदार्थ आणले होते. सर्वजण मोठ्या झाडाच्या सावलीत बसून वनभोजनाचा आनंद घेऊ लागले. धबधब्याच्या थंड पाण्याच्या प्रवाहामुळे दुपारची वेळ असून सुद्धा वातावरणात गारवा जाणवत होता. जेवणानंतर सर्वांनाच आता झोप येऊ लागली होती. संजय शांतपणे कानामध्ये इयरफोन टाकून गाणी ऐकत होता. राजू पुस्तक घेऊन वाचत झाडाखाली निवांत पडला होता. मंगेश कधीच झोपी गेला होता. दीपक आणि अजय मात्र काहीतरी शोधत असल्यासारखे इकडे तिकडे भटकत होते. अंधार पडायला लागल्यानंतर सगळ्यांना घराकडे परत फिरण्याचे वेध लागले होते. परंतु दीपकच्या शहराकडे परत मागे फिरण्याची मनाची तयारी दिसत नव्हती. अजय दीपकला म्हणाला, अरे चल ना, आता उशीर झाला आहे. अजून कसली वाट बघतोयस दीपक? दीपकने काहीतरी अजयच्या कानात सांगितले. तसे अजयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. संजयने त्याच्या जवळ जाऊन काय झाले म्हणून विचारताच दोघेही टाळाटाळ करू लागले. काही नाही रे, अजून थोडा वेळ थांबूया. काय घाई आहे असे दोघेही म्हणू लागले. संजयने गाडीमधील खाण्याचे पदार्थ, वेपर्स, चिवडा, बिस्किटे बाहेर काढून सर्वांना वाटले. पोटात थोडा नाश्ता पडताच आणि शीतपेये पिऊन सर्वांनाच आता सुस्ती येऊ लागली. खरे तर संध्याकाळ होता. जंगलातून बाहेर पडून धाब्यावर नॉनव्हेज जेवण खाण्याचा सर्वांचा बेत होता. परंतु संध्याकाळ सरून आता रात्र व्हायला सुरू झाली. तरी पण अजय आणि दीपकचे जंगलातून निघण्याचे मत काही दिसत नव्हते. मंगेशने राजूच्या मागे तकादा लावला, घरी जाऊया, उशीर होतोय. वेळेत घरी नाही पोहोचलो तर आई काळजी करीत बसेल. राजूनेही दीपकच्या कागदाचा राग येऊ लागला. राजू संजयला बोलू लागला, काय करायचे, अंधार पडत चालला आहे आणि आपण एवढे लांब आलो आहे की एकटेही मागे फिरू शकत नाही. या लोकांचं काय चाललं आहे? आता मात्र संजयही वैतागला होता. तोही सर्व सामान गाडीत ठेवून अजय आणि दीपकला आवाज देत होता. शेवटी वैतागलेल्या राजू आणि संजयला पाहून दीपकने अजयला परत फिरण्याचे सुचवले. अजय गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसला. तोपर्यंत मी आता पुढे बसणार म्हणत पटकन संजय पुढे दीपकच्या शेजारी जाऊन बसला. थोड्या नाराजीनेच अजय मागच्या सीटवर राजू शेजारी बसत जोराने गाडीचा दरवाजा बंद केला. उशीर झाल्यामुळे अंधारात त्यांना गाडी कोणत्या मार्गाने बाहेर काढायची हेही सुचत नव्हते. कारण सगळीकडे जिकडे बघेल तिकडे कच्चाच रस्ता असल्यामुळे मुख्य रस्त्याकडे कसे जायचे त्यांना वाटच सापडत नव्हती. तरीही दीपक गाडी चालवत होता आणि अचानक आकाश भरून आलं. सगळीकडे काळा कुट्ट अंधार, त्यात पावसाने जोरात हजेरी लावली होती. काळोखात झाडांच्या सावल्यांमुळे चंद्राचा प्रकाशही रस्त्यापर्यंत पोहोचत नव्हता. गाडीच्या हेडलाईटचा वारंवार कमी जास्त प्रकाश पडत होता. त्यामुळे गाडी चालवण्याला अडचण निर्माण होत होती. पावसाची काहीही कल्पना नसताना अचानक कोसळणारा पाऊस पाहून दीपकच्या तोंडून आताही काय नवीन आफत आहे असे निघून गेले. वाट दिसेल तशी दीपक गाडी चालवत होता. पण गाडी हळू चालू असताना अचानक सगळीकडे शांतता पसरल्यासारखा भास होत होता. दीपकने आपल्या आजूबाजूला पाहिले. ढगाळ वातावरणामुळे आकाशातील चंद्राच्या अंधुक प्रकाशात आजूबाजूच्या झाडांना पडलेल्या विचित्र सावलीमुळे दीपकची गाडी चालवण्याकडेही लक्ष नव्हते. त्याला सारखा भास होत होता की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. पण शेजारी संजय असल्यामुळे उगीच तो घाबरायला नको म्हणून दीपक काही बोलू शकत नव्हता. दीपक फक्त मागे बसलेल्या अजयला आरशाच्या काचेतून पाहण्याचा प्रयत्न करत होता. कच्चा रस्ता असल्यामुळे वाटेवर गाडी चालवताना चिखल आणि दगडांमुळे गाडी चालवताना भरपूर त्रास होत होता. अंधारात कसेबसे वाट काढत असताना एवढ्यात गाडीवर काहीतरी जोरात वजनदार पडल्याचा आवाज आला. अचानक पडलेल्या वजनाने गाडी एका खड्ड्यामध्ये रुतून बसली. दीपकने खूप प्रयत्न करूनही गाडी काही खड्ड्यातून बाहेर येत नव्हती.
एक एक करून प्रत्येकजण गाडीवर काय पडले आहे, काय एखाद्या जनावरांनी हल्ला केला, असे एकामागून एक प्रश्न विचारू लागले. अजयने सावकाश गाडीचे दार उघडले. दक्षता घेत खाली उतरून गाडीवर पाहिले, पण गाडीवर काहीच नव्हते. पण गाडीच्या छताला चांगलाच पोक आला होता. अजयने हाताने गाडीवर काही नाही असा दीपकला इशारा करताच दीपकने सर्वांना गाडीतून खाली उतरायला सांगितले. अजयने आपल्या गळ्यातील कॅमेरा काढून एका प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवून दिला. राजूला आधी सूचना दिली, माझ्या कॅमेऱ्याला कोणीही हात लावायचा नाही. दीपक सोडून एक एक करीत पुढील सीटवरून संजय मागच्या सीटवर, राजू आणि मंगेश गाडीतून खाली उतरले. दीपकने गाडीला धक्का देण्यासाठी सांगताच मंगेश आणि राजूने गाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याने गाडी जराही हलत नव्हती. त्या दोघांच्या गाडीला धक्का मारण्याचे शक्ती प्रदर्शन पाहून मागे हाताची घडी घालून त्यांची मजा बघत असलेला अजय म्हणाला, चला तुम्ही गाडीच्या डाव्या बाजूने धक्का द्या आणि संजय तू उजव्या बाजूने गाडी पुढे ढकल. मी एकटा मागून गाडी ढकलतो. अजयचे धिप्पाड शरीर व्यायाम करून कासलेले होते. अंगाने मजबूत आणि वजनाने भारी. पहिलवानासारखा अजय धक्का मारू लागला. दीपक स्टेअरिंग वळवून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. गाडीची चाकं दगड आणि चिखलात अशी काही ऋतून बसली होती की तिथल्या तिथंच ती फिरत होती. बराच वेळ धक्का मारूनही काहीच उपयोग झाला नाही. पावसाचा जोरही अचानक वाढला. काळोखामध्ये जास्त काही दिसत नव्हते. अचानक कुठून तरी जोरजोरात गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. तसे मंगेशची हालत खराब झाली. अजय म्हणू लागला, घाबरू नका, एखादे जंगली जनावर असेल. तुम्ही गाडीत बसून घ्या. सगळे पटापटा गाडीत बसू लागले. अजयने गाडीच्या मागच्या बाजूने पुढे दीपकच्या शेजारी बसण्यासाठी धाव घेतली. अजयच्या अशा वागण्याने पुढच्या सीटवर बसण्यासाठी मिळाले नाही म्हणून गोंधळलेला संजय नाराजीने पळत मागच्या सीटवर चढत होता. इतक्यात अचानक गाडीजवळून कोणीतरी जनावर वेगाने पळून गेले. त्याचा वेग एवढा जबरदस्त होता की त्याने क्षणार्धात काही कळण्या अगोदर जाता जाता गाडीत शेवटी चढणाऱ्या संजयला आपल्याबरोबर उडतच घेऊन गेला. कुणाला काहीच कळले नाही काय झालं ते. अचानक संजय दिसेनासा झाल्याने सर्वांच्याच मनात भीतीने अनामी खुरखुर दाटून आली. संजय संजय मंगेश घाबरून आवाज देत होता, पण त्याच्या हाकेला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जंगलाच्या आतील भागातून दूरवर संजयची भीतीयुक्त किंकाळी ऐकू आली आणि काही क्षणातच पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. आता तर सर्वांचे धाबे दणाणले होते. गाडीच्या मागच्या सीटवर राजू आणि मंगेश एकमेकांना मिठी मारून थरथर कापत बसले होते. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या दीपकच्या तोंडचे पाणीच पळाले होते. त्याच्या शेजारी अजय देखील घामाघूम होऊन बसला होता. अजय हळूहळू कापऱ्या आवाजात दीपकला म्हणू लागला, ते काय होतं? मला अंधारात काहीच दिसलं नाही, पण आता आपण संजयला कसं वाचवणार? दीपक हळू आवाजात डोळे मोठे करून अजयला म्हणाला, तुला मी ज्याच्याबद्दल जंगलात येण्याअगोदर जे सांगितलं होतं ना, ज्याला आपण पाहण्यासाठी इथपर्यंत आलो, हा बहुतेक तोच आहे. अजयचे डोळे पांढरे झाले. अच्छा. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. ही पिकनिक आयोजित करून तू ज्याच्या शोधात इथे आला होतास, हा तोच आहे का नरपिशाच? दीपक आणि अजयचे बोलणे ऐकून राजू संतापला. काय फालतूपणा आहे? मी नरपिशाच असं ऐकलं का? याचा अर्थ तुम्हाला इकडील सर्व परिस्थिती अंदाज होताच, तरीही तुम्ही दोघं ठरवून आम्हाला इकडे घेऊन आलात. जाणून बुजून तुम्ही आमच्या जीवाशी खेळलात. हे तुम्ही बरे नाही केलेत. काय चूक होती संजयची? मैत्री खात्यात आम्ही येण्याचा बेत आखला. देव न करो संजयसोबत काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार तुम्ही लोक असणार हे लक्षात ठेवा. मंगेश आता तक्रारीच्या सुरात राजूला बोलू लागला, मी तुला आधीच बोललो होतो या लोकांच्या भानगडीत आपण पळायला नको, पण तू माझं काही ऐकलं नाहीस. तू माझा जीवलग यार म्हणून मी तुझ्यासोबत आलो. मला या लोकांचा भरोसा नाही. तुलाच यांच्यासोबत फिरायला जाण्याची हौस होती ना? राजू वैतागून मंगेशवर चिडला, तू गप्प रे आता. आधीच त्या संजयचं काय झालं काय कळत नाही. त्याला जाऊन शोधायला पाहिजे. अजय आणि दीपकला त्यांची चूक कळली होती. ते दोघे आता राजूच्या नजरेला नजर देत नव्हते. पश्चाताप व्यक्त करत दीपक राजूची समजूत काढत म्हणू लागला, आम्हाला खरंच माहीत नव्हतं की नरपिशाचे हे असं काहीतरी आत्ताच्या काळात सुद्धा आहे. तो आत्ताच्या युगात आहे की नाही, फक्त त्याच्या अस्तित्वाचा शोध लावण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. त्याच्याविषयी मी इंटरनेटवरून माहिती काढली होती. काही दिवसांपूर्वी इथे सहलीला आलेल्या ग्रुपमधील बेपत्ता झालेल्या लोकांविषयी माहिती वाचली होती आणि काही लोकांनी दावाही केला होता की या जंगलामध्ये असं नरपिशाची अमानवीय शक्ती आहे. या माहितीवरूनच मी हा नरपिशाच सत्यात आहे की नाही हे शोधण्यासाठी व त्याला पाहण्याच्या हेतूने या जंगलाच्या सहलीकरता निवड केली होती. याची कल्पना मी फक्त अजयला दिली होती. मला तुम्हाला या संकटात टाकण्याची मुळीच इच्छा नव्हती. मला जरासुद्धा असे वाटले नाही की आमच्या या शोधामुळे आमच्या सगळ्यांच्या जीवाची बाजी लागेल. अजयने हे कान धरले. हो, आमचे चुकलेच. मी संजयला पुढे बसू दिले असते तर कदाचित तो संकटात सापडला नसता. आज सकाळपासून आम्ही दोघांनीही त्या नरपिशाच्या शोधात सगळं जंगल पालतं घातलं. रात्र होईपर्यंत वेळ फक्त गेला. तो काही सापडला नाही.
आणि आता अचानक तो आपल्या गाडीसमोर आलाही आणि काही समजण्याच्या आत संजयला आपल्या डोळ्यांदेखत अमानुषपणे घेऊनही गेला. राजूच्या डोळ्यामध्ये आग दिसत होती. तो रागाने बेफाम झाला होता आणि आत्ताच्या आत्ता आपण संजयला शोधायला जायचं म्हणून हट्ट धरून बसला. राजूच्या रागापुढे आणि हट्टापुढे दीपक आणि अजयचे काहीच चालले नाही व नाईलाजाने मंगेश सहित सर्वजण संजयचा शोध घेण्यासाठी तयार झाले. मंगेश राजूला सारखा सारखा म्हणत होता, आपण गाडीतच थांबूया, मला भीती वाटते आहे. परंतु राजूने मंगेशला समजावले, संजय आपला मित्र आहे, त्याला आता आपल्या मदतीची गरज आहे, म्हणून त्याला शोधून काढलेच पाहिजे. संजयला शोधण्यासाठी निघताना गाडीमधून दीपकने मोठी विजेरी सोबत घेतली. तशीच अजयने गाडीमधील लोखंडी रॉड संरक्षणासाठी घेतला. राजूने आठवणीने संजयच्या कॅमेऱ्याची प्लास्टिकची पिशवी सोबत घेतली. तशीच मंगेशने त्याला आठवण करून दिली की संजयने कॅमेऱ्याला हात लावू नको म्हणून सांगितलं होतं ना. मंगेशची समजूत घालत राजू म्हणाला, आपल्याला संजयचा शोध घ्यायला किती वेळ लागेल सांगता येत नाही आणि हा कॅमेरा इथे असाच ठेवून आपण जाऊही शकत नाही, म्हणून मी तो सोबत घेतला आहे. तसे दीपक आणि अजयनेही राजूच्या बोलण्याला दुजारा दिला. पावसाचीही थोडी रिमझिम चालू होती, त्यामुळे चालताना जास्त कष्ट पडत होते. अंधारात पावले टाकताना रस्ता कच्चा असल्याने मध्येच कुठेतरी एखादा चिखलात खळगा आला की पाय चिखलात रुतून बसत होता. पुढे पाय टाकणे पण अवघड होत होते. रात्रीच्या अंधारात चालता चालता विजेरीच्या प्रकाशात दीपकच्या मागोमाग जो तो आपल्या मोबाईलमधील टॉर्चच्या साहाय्याने चालत होता. शांत वातावरणात चालत असताना सँडल्स व चपलांचा आवाज, घोंघवणारा वाऱ्यांचा आवाज, झाडांच्या पानावर टपटप पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज असे निरनिराळे आवाज कानावर येत होते. अचानक एखादी टिटवी जोरात ओरडून काळजात भीती निर्माण करत होती. आजूबाजूची झाडी एवढी दाट होती, चालताना मध्ये मध्ये वेलींमध्ये पाय गुरफुटून तोल जात होता. विजेरी सांभाळत दीपक चालत होता व त्याच्या मागोमाग अजय हातातील लोखंडी सळे वेलींवर आणून वाट काढत होता. अजयला पुढे ठेवून घाबरट मंगेश अजयच्या मागे आणि मंगेशच्या मागे राजू शेवटी चालत होता. एकमेकांना सावरत सावरत ते चौघे जंगलाच्या बरेच आत अंतर चालून एका झाडाजवळ आले. जंगलातील शांतता प्रखरतेने जाणवत होती. मध्येच कोणत्या तरी जनावरांचा गुरगुरल्यासारखा आवाजही त्या शांततेत भंग पाडत होता. हळूहळू धुक्यातून वाट काढत चालताना दीपकला एका मोठ्या झाडाच्या बुंद्याशी कोणीतरी टेकून पाठमोरी बसले आहे असे दिसले. पुढे थरथरत्या पावलाने हळूहळू सर्वांनी त्या झाडाजवळून पाहिले असता ती व्यक्ती संजय असल्याची खात्री पटली. आता पुढे काय वाढले असेल हा विचार करून साऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. दीपकने धाडस करून पुढे जात कापऱ्या आवाजात संजयला आवाज दिला, पण संजयने काहीच उत्तर दिले नाही. जरा घाबरतच अजयने पुढे सरकून संजयला हात लावला. तोच थोड्या हलक्या धक्क्याने संजयचे शरीर पटकन जमिनीवर कोसळले. तसे साऱ्यांच्या पायातून त्राणच गेल्यासारखे वाटले व सगळेच संजयच्या मृतदेहाकडे एकटक पाहत होते. संजयच्या अकस्मात जाण्याने धक्क्याने मंगेश संजयला हळूच हलवत होता. अरे उठ ना यार संजय, चल आपल्याला घरी जायचे आहे ना, उशीर होतोय, उठ ना. पण संजयचे प्राण कधीच निघून गेले होते. दीपकने विजेरीचा प्रकाश संजयच्या मृतदेहाकडे पाहिले असता संजयचा चेहरा पांढरा फटक पडला होता. काहीतरी भयानक पाहिल्यामुळे डोळे मोठे झाले होते. जीभ बाहेर आली होती. त्याच्या मानेखाली 2 मोठी छिद्र दिसत होती. तिकडून बरेच रक्त वाहून गेलेले दिसत होते. त्याच्या शरीरावर कुठे कुठे लचके तोडून कोणीतरी त्याच्या शरीरातील सर्व रक्त शोषून घेतले आहे असे वाटत होते. शरीर सुकून गेले. त्याचा चेहरा विद्रूप दिसत होता. पोटातील मांसाचा लचका कोणीतरी तोडला होता. संजयचे ते भयानक प्रेत पाहून भीतीने ते चौघे काही पावले मागे सरकले. मंगेशच्या तोंडून अस्पष्ट किंकाळी निघाले. सगळ्यांसोबत हसत मौज मजा करणारा संजय आता सर्वांच्या डोळ्यासमोर येत होता. त्याच्यासोबतचे काही क्षण, काही आठवणी सर्वांना आठवू लागल्या. अजयने दीपकच्या हातातून विजेरी घेऊन आता हिंमत करून पुढे झाला. विजेरीच्या प्रकाशात त्याने संजयच्या प्रेताचे निरीक्षण केले तेव्हा तर त्याला खात्रीच पटली की संजयचे हाल त्या अभद्रानेच केले आहेत. तो राक्षस नरपिशाच या जंगलातच आहे आणि तो कधीही आपली पण शिकार करू शकतो. आता पुढे काय करायचे कुणालाच काही सुचत नव्हते. जणू काही शरीरातील प्राणच काढून घेतल्यासारखी प्रत्येकाची अवस्था झाली होती. कोणीच काहीच बोलत नव्हते. इतक्यात या शांततेचा भंग होऊन पुन्हा गुरगुरल्याचा आवाज जवळूनच ऐकू येऊ लागला. तसेच सर्वजण त्या झाडापासून लांब पळत सुटले. रस्त्याच्या आजूबाजूची अवाढव्य वाढलेली कित्येक वर्षाची प्राचीन काळापासूनची दुर्मिळ अशी झाडे दिसत होती. एक एक झाडांची उंची फार होती. झाडांची मोठाली खोडं पाहून असे भासत होतं की कोणीतरी या डेरेदार वृक्षामागे लपून बसले आहे की काय आणि अचानक कुठूनही समोर येईल की काय. जीव वाचवण्यासाठी पळताना प्रत्येकाच्या मनात नको नको ते विचार येत होते. पण पळताना ते जंगलाच्या बाहेरच्या दिशेने न येता अजूनच आत जात होते. अचानक जंगल अत्यंत शांत भासू लागले. सकाळच्या वेळी जंगलामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या हालचालींचा आवाज कानावर येत होता
आणि आता रात्रीच्या अंधारात भयान शांततेची भर पडली होती. सकाळच्या आणि आत्ताच्या भयानक जंगलात जमीन आसमानाचा फरक होता. सकाळचा आल्हाददायक वातावरणाच्या अगदी विरुद्ध आत्ताची ही रात्रीची नीरव शांतता काळजाला पीळ घालत होती. कुठेतरी दूरवर कोल्हेकूई ऐकू येत होती. सोबतीला घुबडांचे चित्कारही ऐकू येत होते. या सर्व आवाजांमुळे रात्रीच्या अंधारात आणि रातकिड्यांच्या आवाजात जंगल अजूनच भयंकर वाटत होते. रात्रीचे आता जवळपास 12 वाजत आले होते. पाऊसही थांबला होता. पळताना सारेच फार दमून गेले होते. थोडासा आराम म्हणून चौघे एका झाडाखाली, मोठे दगड होते त्यावर बसून संजयच्या जाण्याचे दुःख करत होते. संजयच्या जाण्याला आम्हीच जबाबदार आहोत असे बोलून दीपक आणि अजय आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची कबुली देत होते. राजू दीपकला विचारू लागला, हे नरपिशाचाला कसे मारता येईल? यावर दीपकने उत्तर दिले, मी इंटरनेटवर माहिती शोधली तेव्हा असे कळले की नरपिशाचांचे अस्तित्व जवळजवळ शुक्ल वर्षापासूनचे आहे. एखाद्याच्या शापामुळे नरपिशाच जन्माला येऊ शकतो किंवा अकाली झालेल्या मरणानंतरही तो पुन्हा जिवंत होऊन तो इतर जिवंत लोकांचे रक्त पिऊन आपली भूक भागवतो. या पिशाच्याला मारणे सोपे नाही, पण ते उजेडाचा सामना करू शकत नाहीत म्हणून ते दिवसा सूर्यप्रकाशात येत नाहीत, पण रात्री त्यांची ताकद खूप वाढते. ते लसणाच्या वासाला आणि चंदनाला घाबरतात. मध्येच दीपक अजयकडे पाहत अजयला म्हणाला, अजय आता तुला कळले का? दिवसभर शोधूनही आपल्याला तो पिशाच्या जंगलात का सापडला नाही? यावर अजय बोलला, कारण तो दिवसा बाहेर शिकारीसाठी फिरत नाही, तर फक्त रात्री आपल्या शिकारीसाठी बाहेर येतो. सर्वच एकत्र ओरडले, बरोबर आहे. एवढ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अचानक जोरात वीज कडाडली. विजेचा मोठा आवाज झाला. सर्वांनी आपल्या कानावर हात ठेवले. आधीचा आवाज आणि पाठोपाठ अंधारात नागिनीसारखी वळवळ. वीज झाडांच्या दिशेने पडली आणि सर्वांचे लक्ष त्या दिशेला गेले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या उजळून निघालेल्या प्रकाशात समोरच्या उंच झाडावरच्या फांदीवर तो नरपिशाच बसला होता. त्याची उंची इतर माणसांच्या तुलनेने जवळजवळ 7 फूट उंच असावी. डोके शरीराच्या मानाने मोठे होते. डोक्यावरचे केस लांब आणि पांढरे होते. कान मोठे होते. नाक फेंगडे होते. डोळे मोठे लाल भडक रक्त उकत होते. चेहऱ्यावर जखमांचे व्रण होते. चेहरा विद्रूप होता. तोंडातून 2 सुळे बाहेर आले होते. दातांची ठेवण ओबडधोबड धारदार टाकेरी दिसत होती. तोंडातून खाली गळ्यावरून ताजे रक्ताचे ओघळ व्हायलेले दिसत होते. मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत शरीरावर वाढलेले केस होते, जसे काही एखादे अस्वलच असावे. हात गुडघ्यापर्यंत लांबडे दिसत होते. हातांच्या बोटांना मोठी मोठी वाढलेली नागमोडी धारदार नखे एखाद्या शस्त्राप्रमाणे भासत होतीच. पायांचे पंजे मोठे होते. विजेच्या उजेडात झालेले हे नरपिशाचाचे दर्शन पाहून चौघांचेही पाय लटपट कापू लागले. त्यांनीही या माणसांना पाहून मोठ्याने गर्जना केली आणि क्षणार्धात तो उंच झाडावरून वेगाने सरसर खाली उतरू लागला. त्याची तशी जलद गतीने होणारी हालचाल पाहून सर्वजण जीव वाचवण्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे तिथून दूर पळू लागले. पळता पळता अजयच्या जास्त वजनामुळे त्याला धाप लागली आणि दगडाची ठेच लागून तोल जाऊन तो जमिनीवर पडला. पायाच्या रक्तभंबाळ बोटाला पाहत असताना हातातली लोखंडी रॉड कुठल्या कुठे घरगळत गेली. चिखलात जमिनीवर एका वेलीने त्याच्या पायाला असे जखडले की त्याला उठताच येत नव्हते. एवढ्यात अजयच्या पाठी शर्टाला पकडून कोणीतरी खेचत त्याला वायुवेगाने घेऊन जाऊ लागले. अजय स्वतःची सुटका करण्यासाठी धडपडू लागला. तसे त्या अभद्राने अजयला झाडावर जोरात 2दा आपटले. तसे त्या नराधामाच्या ताकदीपुढे अजयचे हातपाय मारणे हळूहळू मंदावले. अजयला उडत नेलेल्या वाटेवरून दीपक त्याचा पाठलाग करू लागला. दूरवरून अजयच्या जोरजोरात विव्हळण्याचा येणारा आवाजही बंद झाला. दीपकच्या चालण्यापेक्षाही त्या राक्षसाचा वेग एवढा जास्त होता की दीपक आजपर्यंत पोहोचू शकला नाही. क्षणार्धात अजयला उचलून तो नजरेआड झालाही होता. दमलेला दीपकला आपल्या असहाय्यतेचा राग येऊ लागला. शेजारच्या झाडावर आपल्या हात आपटत तो राग व्यक्त करत होता आणि जोरजोरात धापा टाकत राजू मंगेशच्या सोबत दीपकपर्यंत पोहोचला. दीपकच्या कपाळावरून घामाचे ओघळ वाहत होते. घाम आणि डोळ्यातील पाणी पुसत तो मोठ्या दगडावरती बसला. श्वासावर नियंत्रण पूर्ववत होताच राजू दीपकला विचारू लागला, ही वाईट शक्ती अमानवीय आहे ज्याच्याबरोबर सामना करणे म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अजय सारख्या बलदंड माणसाच्या त्या शक्तीपुढे काहीच टिकाव लागला नाही. आपली ताकद तर त्याच्यापुढे काहीच नाही. त्याच्या शक्तीबरोबर त्याच्या चपळतेचा अंदाज तुला तो मागा क्षणात तो झाडावरून सरसर खाली आला त्यावरून आलाच असेल. मला तर प्रश्न पडला आहे, जंगलातून आपण कधी आणि कसे बाहेर पडणार? जंगलात आपण हरवलो आहोत. इतक्यात अजयची भीतीयुक्त दीर्घ किंकाळी आणि त्या पिशाच्याची मोठी गर्जना ऐकू आली. तसे ते तिघे घाबरून एकमेकांकडे पाहू लागले. दीपकने इशारा करताच राजू आणि मंगेश त्या आवाजाच्या दिशेने दीपकच्या मागे भराभर पळू लागले. विजेरीच्या अंधुक प्रकाशात दीपकने वाटेवरती चालताना विजेरीच्या प्रकाशात पाहिले.
अजयला ओढून घेऊन जाताना झाडांच्या तुटलेल्या फांद्यावर अजयचे रक्तमांसाचे बारीक बारीक अवशेष तिथे अडकून पडले होते. यावरून दीपकला अंदाज आला की अजयचे खूप हाल करून तो घेऊन गेला आहे. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.